राज्यात सध्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। मुंबई, बोरिवली आणि ठाण्यामध्ये गोविंदा पथकांकडून उंचच्या उंच थर लावण्यात येतात। त्यामुळे गोविंदा पथकांचा राजकीय नेत्यांचा सुद्धा उत्साह पाहायला सध्या मिळतोय। राज्यामध्ये दहीहंडीची चांगलीच धूम आहे। मुंबई, बोरिवली आणि ठाण्यामध्ये गोविंदा पथकांकडून सध्या उंचच्या उंच थर लावले। तर ठाणे आणि घाटकोपरमध्ये सध्या दहीहंडीचा उत्साह कसा आहे हे आपण पाहूयात। सध्या घाटकोपरमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, खरं तर सध्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळते। तिथली स्थिती काय आहे? गोविंदा पथकांकडून कशा पद्धतीने थर लावले जात आहे? अगदी बरोबर आहे। अजून जी घाटकोपर मधले आमदार राम कदम यांनी आयोजित केलेली दहीहंडी आहे त्याची सुरुवात झालेली नाही आहे। त्यांनी आत्ताच विधिवत पूजा सुद्धा केलेली आहे आणि काही पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये या दहीहंडीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी या ठिकाणी मोठं स्टेज सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। राम कदम स्वतः आलेले आहेत, त्यांनी पूजा केलेली आहे आणि आता यानंतर थोड्याच वेळात जी दहीहंडी आहे ती फोडायला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी उजव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी ढोल ताशे पथक सुद्धा आहे। जे सलामी देणारे जे गोविंदा पथक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये जो थरार आहे, जो थरांचा थरार आहे तो थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे। गोविंदा पथकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। जे पथक आहे ते आलेलं आहे आणि वाट बघतायत की केव्हा एकदा आम्हाला या दहीहंडी फोडण्यासाठी सुरुवात करण्याची सांगतायत आणि त्या दृष्टीने गोविंदा पथकांनी सुद्धा या ठिकाणी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। ढोल ताशा पथक सुद्धा आहेत। विधिवत पूजा करण्यात आलेली होती। जे वारकरी आहेत ते वारकरी या ठिकाणी आले होते। त्यांनी गोपालकृष्णाचे भजनं गात, विविध प्रकारची भजनं गात, फुगडी खेळत या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि जसा जसा हा वेळ जाईल साधारणतः अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळणार आहे। नक्कीच मनोज, खरं तर सध्या तिथे आरती करण्यात आली, पूजा करण्यात आली आणि दहीहंडीला सध्या सुरुवात करण्यात आलेली आहे। तर मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आता जाऊयात आपण ठाण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी विशाल सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, खरं तर ठाण्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? सध्या गोविंदांचा उत्साह कसा? पण मला असं वाटतं हा खोटा मोठा पाऊस जरी असला तरी खरा पाऊस उत्साह जो आहे ते इथे असं चिन्ह दिसतंय। या उत्साहाबरोबर एक सामाजिक भान सुद्धा जे आहे, एक सामाजिक जो संदेश आहे तो सुद्धा इथले गोविंदा पथक जे आहेत, गोविंदा बालगोपाळ ते देत आहेत। आपण माझ्यासमोर या इथे जे गोविंदा जे आहेत ते हातामध्ये फलक घेऊन उभे असलेले आपण इथे बघायला मिळतात। लेख देशाची वाचवा आणि अशा प्रकारे जे महिला अत्याचार होत आहेत, काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल जनजागृती सुद्धा जे आहेत या बालगोपाळ जे आहे ज्यांच्याकडनं करण्यात येते। त्याचबरोबर आपण इथं अनेक लहानगे जे आहेत ते सुद्धा हातामध्ये जे बॅनर्स घेऊन आहेत त्याबद्दल जनजागृती करताना दिसत आहेत। एकूणच ठाण्यामध्ये भिडानंद आणि मिडोज या भागामधली स्वामी प्रतिष्ठानची जी हंडी आहे तिने सगळ्यांचं इथं लक्ष वेधून घेतलेलं आहे। आता ठाणे आणि मुंबई येथील जी पथकं आहेत ती इथे येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की हंडी जी आहे ती वर चढवण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आहे या ठिकाणी थर लावायला सुरुवात होईल आणि यानंतर सुरू होईल तो इथल्या दहीहंडीचा थरार। अमाप उत्साह जो आहे तो इथे दिसून येतोय आणि दहीहंडा पथकं जी आहेत ती हंडी फोडण्यासाठी, थर लावण्यासाठी तयार आहेत। तर नक्कीच आता ठाण्यामध्ये कशा पद्धतीने दहीहंडीचे थर रचले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या मागाठाणेमध्ये आमच्या प्रतिनिधी सीमा आडे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। सीमा, खरं तर सगळीकडेच ह्या सगळ्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मागाठाणेमध्ये कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आणि तिथल्या दहीहंडीचं यंदाचं वैशिष्ट्य काय? नक्कीच आपण बघतोय की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहीकाला उत्सवाला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी या ठिकाणी सुरुवात देखील होणार आहे। तर
तत्पूर्वी आपण बघतोय की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक जी आहे ती दाखल झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये आपण वेगळाच उत्साह अगदी सकाळपासून बघतोय आणि हा उत्साह आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळणार आहे. आपल्यासोबत गोविंदा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. किती थर आज तू लावणार आहेस? 5 थर. कोणत्या थरावर तू असणार? मी नाही शिडीमध्ये किती थर लावले जाणार आहे? किती थर तुम्ही? 5 थर लावले जाणार आहे. वाटतंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आज पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो आहे, तर चांगलं वाटतंय थोडा आम्हाला. म्हणजे एकदम टॉप थरावर तू जाणार आहेस? नाही मी कोच आहे. हा, तर आपण बघतोय की आपल्यासोबत गोविंदा आहे. कसं वाटतंय? काय वातावरण आहे? किती एक्साइटेड आहे? मस्त. या गोविंदांमध्ये आपण एक वेगळाच उत्साह बघतोय. पश्चिम उपनगरातली ही सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीकडे बघितलं जातं. अगदी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी जी आहे ती झालेली आहे. गोविंदा पथक ठिकठिकाणाहून इकडे दाखल झालेलं. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. किती थर लावणार आहात? काय किती जोश आहे, किती उत्साह आहे? असा जोश राहणार आहे. एकदम बघतोय की गोविंदा पथकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे आणि अगदी काही क्षणामध्येच या उंच लावलेल्या दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. अगदी सकाळपासून हे गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झाले असून अगदी ज्या क्षणाचा ते आतुरतेने वाट पाहत होते, ज्या क्षणाची ते वाट पाहत होते, तो क्षण आता आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये थर या ठिकाणी रचले जाणार आहेत आणि या उंच लावलेल्या हंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या गोविंदा पथकाकडून केला जाणार आहे. आपण पाहतोय की महाकाल दहीकाल हा जो उत्साह आहे, जो दरवर्षी प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं, यांच्या पुढाकाराने पश्चिम उपनगरामध्ये आयोजित केला जातो, तर यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातो, तर दुसरीकडे बोरिवलीमध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी आयोजित करून एक वेगळा विक्रम करण्यासाठी किंवा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यासाठी त्यांच्याकडनं दरवर्षीच प्रयत्न केला जातो. आपण बघतोय की हा जो उत्साह सध्या आपल्याला गोविंदांमध्ये पाहायला मिळत आहे, हा उत्साह संध्याकाळपर्यंत जोपर्यंत ही दहीहंडी फुटत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये असाच उत्साह आपल्याला बघायला मिळणार आहे. राजकीय नेते, बॉलिवूड अभिनेते, बॉलिवूड अभिनेत्री या दहीहंडीला भेट देणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरामध्ये आयोजित केलेल्या या दहीहंडीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. नक्कीच सीमा, मी सीमा खरं तर बोरिवलीमधली प्रकाश सुर्वेंची ही दहीहंडी दरवेळेस खरं तर एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसं सुद्धा दिली जातात. प्रकाश सुर्वेंची दहीहंडी यंदा काय विशेष आहे यामध्ये? बॅनर लावण्यात आलेला आहे आणि त्या बॅनरवरती पारितोषिक किती देण्यात येईल, किती रोख रक्कम देण्यात येईल या संदर्भात